हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। लोकसभेमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुधारित परीक्षा विधेयकावर चर्चा। दुपारी 12:30 वाजता राहुल गांधी बोलण्याची शक्यता, तर 2 वाजता जितेंद्र सिंह उत्तर देणार। अमित शहांपाठोपाठ खासदार सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। तटकरेंच्या राजकीय भेटीमुळे चर्चांना उधाण। चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेची फेरचौकशी रखडली। महापौर रितू तावडेंचा चौकशीचा फेरादेश फाईलमध्येच। मुंबई महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांकडून स्कॉर्पिओऐवजी इनोव्हा क्रिस्टाची मागणी। काही महिन्यांपूर्वीच नव्या स्कॉर्पिओची खरेदी, मात्र त्याच पदाधिकाऱ्यांकरता पुन्हा नव्या वाहनांचा प्रस्ताव आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, तर मुंबई आणि महानगरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। नागपुरामध्ये मुसळधार पावसानंतर अनेक भागात पाणी भरलं। सोमवार शाळेच्या मैदानात पाणी, विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका। उद्या शाळा आणि कॉलेजेसना सुटी जाहीर। खोपोलीतल्या झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या 70हून अधिक पर्यटकांची सुटका। मुसळधार पावसानंतर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, अडकले होते पर्यटक। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, ठिकठिकाणी भूस्खलन। टॉन्स नदीवरील पूल कोसळला, वाहतूक ठप्प। आणि देशासह राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्साह। शिर्डी, अक्कलकोट, शेगावात भाविकांची मांदियाळी। नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज बुलेटिनची सुरुवात करतानाच आपण बघणार आहोत। ब्रेकिंग न्यूज आपण बघूया काय आहे या घडीची महत्त्वाची बातमी। लोकसभेमध्ये सुधारित परीक्षा विधेयकावर आजही चर्चा होणार आहे। राहुल गांधी आज दुपारी 12:30 वाजता आपली भूमिका मांडतील आणि जितेंद्र सिंह त्यावर साधारणपणे 2च्या दरम्यान उत्तर देतील असं कळतंय। लोकसभेमध्ये आज सुद्धा पेपर लीक दुरुस्ती विधेयकावर चर्चा होणार आहे। या महत्त्वाच्या विधेयकावर दुपारी 12 वाजल्यापासून सभागृहामध्ये चर्चा होईल। काँग्रेसच्या सूत्रांच्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते राहुल गांधी दुपारी 12:30 वाजता या विधेयकावर आपली भूमिका मांडतील आणि सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांची पूर्ण झाली आहे असंही कळतंय। सरकारच्या वतीनं केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह दुपारी 2च्या दरम्यान चर्चेला उत्तर देतील असं कळतंय। पेपर लीकच्या घटनांना आळा घालण्याकरता आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या उद्देशानं हे विधेयक आणण्यात आलेलं आहे। या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार चर्चा आणि शाब्दिक चकमक पाहायला मिळाली असं बघायला मिळतंय। अजून एक महत्त्वाची बातमी आहे, मोठी बातमी आहे आणि ती आपण या मोठ्या स्क्रीनवर बघणार आहोत। प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचीच बातमी आहे। नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटीचं प्रकरण आहे ते अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे। सीबीआय कडून 13 आरोपींविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे, मोठी कारवाई आहे। 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। गुन्हेगारी कट, फसवणूक, पुरावे नष्ट करणे आणि सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आलेले आहेत। आरोपपत्रामध्ये 360 साक्षीदार, 422 कागदपत्र आणि 43 भौतिक पुराव्यांचा समावेश करण्यात आलाय। सीबीआयच्या दाव्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा स्रोत आणि लाभार्थी विद्यार्थ्यांपर्यंतची संपूर्ण साखळी उघड झालेली आहे आणि अधिक तपास सुद्धा सुरू आहे असं सांगितलं गेलंय सीबीआय तर्फे। आता टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणामधलं काय अपडेट आहे ते सुद्धा आपण बघूया।
टीईटीच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. टीईटी पेपरफुटीतला जो आरोपी आहे त्याच्या संदर्भातली बातमी आहे. सोनू कुमार किशनलाल दिवाकर याला आज भिवंडी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. दिवाकरवर टीईटी प्रकरणातील इतर आरोपींसोबत संबंध नसल्याचा आणि त्याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. दरम्यान आरोपीनं 2018 मध्ये महिम पत्रण छपाई कारखान्यातून काम सोडल्याचं तसंच आरोपींचा आणि सोनू कुमार दिवाकर याचा काहीही संबंध नसल्याचा आरोपीच्या वकिलांनी सांगितलंय. आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. सोनू कुमार दिवाकर त्याच्यावर यांचा मित्र असण्याचा, सीसीटीव्ही मध्ये दिसण्याचा, यांचे काही कॉल डिटेल्स वगैरे निघण्याचा आणि यांच्याबरोबर काही ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन काही झालंय का ह्या पेपरच्या संदर्भात, हा ठपका निर्माण न्यायालयात त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. आणि आम्ही त्याच्या संदर्भात निर्माण न्यायालयाला हे पटवून दिलेलं आहे का हा फक्त त्यांचा मित्र होता, 2018ला त्यांच्याकडे काम करत होता आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या महिम पत्रम कंपनीमधून राजीनामा दिलेला आहे. त्या ठिकाणाहून त्यांनी एक्झिट केलेला आहे. त्याच्यामुळे 2018 पासून ते आजपर्यंत त्याचा यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये. देशातील जेनझी सध्या चांगलीच फॉर्ममध्ये आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी देखील जेनझी बाबत वक्तव्य केलंय. मोबाईल स्क्रीन टाईमवर भाषण करत असताना नांगरे पाटलांनी जेनझीला काय बोलू शकतो असं भाष्य केलं. त्यावरून जेनझी आणि सीजेपीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. पाहूयात. जेनजी को क्या बोल सकते हैं, अभी बोलना भी मुश्किल हो गया है. यहाँ से वहाँ से यहाँ जंप हमारा ब्रेन कर रहा है, तो ब्रेन में क्या केमिकल लोचा होता है नोबडी अंडरस्टैंड्स. यौवनम धनसंपत्ति प्रभुत्वम विवेकिता एकेकमन अनर्थाय किमु यत्र चतुष्टम. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कारगिल विजय दिनानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलच्या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. युवकांचे आयकॉन असलेले नांगरे पाटील त्यांच्या भाषणासाठी आणि मोटिवेशनल स्पीचसाठीही प्रसिद्ध आहेत. या कार्यक्रमातही नांगरे पाटील यांनी बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासासोबतच संकटांना सामोरं जाण्याची ताकद विकसित करण्याची गरज असल्याचं सांगितलंय. मात्र त्यांनी युवा पिढीला त्यांचं मोबाईलचं व्यसन आणि स्क्रीन टाईमवरूनही खडेबोल सुनावलेत. Study the patterns. More you sweat during peace time, less you bleed during war time. अभी हम मोबाइल पे बिजी हो जाते हैं. जेनजी को क्या बोल सकते हैं, अभी बोलना भी मुश्किल हो गया है. स्क्रीन टाइम 6 hours, 7 hours. दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानंतर जेनझी चांगलीच चर्चेत आली आहे. जेनझी फक्त मोबाईल, रील्स आणि सोशल मीडिया पुरतीच मर्यादित आहे अशी टीका केली जायची. मात्र या आंदोलनानं वेगळंच चित्र दाखवलं. हीच युवा पिढी हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरली, आंदोलनात सहभागी झाली. सोशल मीडियावर लाईक्स आणि शेअर पुरतीच मर्यादित असलेली ही युवा पिढी प्रश्न विचारायला लागली. त्यामुळे विश्वास नांगरे पाटील यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं जेनझींकडून सांगण्यात आलंय. जेनझी आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यातील वादावर राजकीय नेत्यांनीही भाष्य केलंय. पोलीस प्रशासन हे आमच्या संरक्षणासाठी नव्हतं हे आम्हाला दिसलं. मुंबईमध्ये मग 1500 मुलांवरती फाईल झालेल्या केसेस असतील किंवा दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने मुलांना मारलं गेलं आहे, हिंसा केली गेली आहे, तर हे बघून आम्ही कसा तुमच्यावरती विश्वास ठेवायचा हाच प्रश्न पडतो. आणि अविवेकाबद्दल ते बोलले आहेत, तर मला वाटतं की हा जो रेजिग्नेशन होतं हे रील्सने आणलेलं रेजिग्नेशन होतं. त्यामुळे आम्ही विचार करून सोशल मीडियाचा वापर करून केलेलं हे आंदोलन होतं आणि त्याचा हा निकाल होता तो जो नक्कीच सकारात्मक होता. काही दिवसांपूर्वी सकल हिंदू समाजाकडून आयोजित कार्यक्रमात विश्वास नांगरे पाटील यांनी केलेल्या भाषणात त्यांनी प्रामुख्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव केला होता. जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या भाषणानंतर त्यांच्या राजकीय तटस्थतेवर प्रश्न उपस्थित झाले आणि त्यावरून वादही निर्माण झाला. आता त्यांचं जेनझीवरील वक्तव्यही वादात अडकलंय. जेनझी पेपरफुटी विरोधात रस्त्यावर उतरली होती. परिणामी धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र असं असलं तरी विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केलेली चिंताही तितकीच महत्त्वाची आहे. यहाँ से वहाँ से यहाँ जंप हमारा ब्रेन कर रहा है. युवकांचा वाढता स्क्रीन टाइम
त्यांच्याच प्रगतीमध्ये अडसर ठरत आहे। जेनजी को क्या बोल सकते हैं, अभी बोलना भी मुश्किल हो गया है। त्यामुळे जेनझीनं त्यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।